नमस्कार मित्रांनो, मी अशोक वनाले. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. हा व्हिडिओ बनवत आहे मी. एक रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचं एक प्रोडक्ट आहे केअर सिनियर नावाचं. त्या प्रोडक्टबद्दल थोडीशी माहिती देणार आहे मी. हेल्थ इन्शुरन्स फॉर सिनियर सिटीजन. सिनियर सिटीजन जे आहेत ज्यांचं वय 60 अँड अबव आहे त्यांच्यासाठी एक स्पेशल पॉलिसी आहे रेलिगेअरकडे, आणि त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. केअर सिनियर प्रोडक्टचं नाव आहे नो मेडिकल टेस्ट रिक्वायर्ड. ह्या पॉलिसीमध्ये कुठल्याच प्रकारची मेडिकल टेस्ट आपण घेत नाही. ऑप्शन अवेलेबल आहेत. इंडिव्हिज्युअलसाठी पॉलिसी घेऊ शकतो व्यक्ती, फ्लोटरमध्ये घेऊ शकतो नवरा आणि बायको या दोघांना. त्यांचं वय जर 60 अँड अबव असेल तर. जर हजबंडचं वय 65 आहे आणि मिसेस 58 आहे तर आपण देणार नाही मिसेसला, फक्त हजबंडलाच देणार. दोघांचं वय 60 अँड अबवच पाहिजे. एज क्रायटेरिया, एंट्री एज 61 इयर्स अँड अबव. 61 एज आणि अबवमध्ये 70, 80, 90 काही एज असू दे, आपण त्यांना मेडिक्लेम पॉलिसी देतो. रिन्युअल लाईफ लाँग रिन्युअल आहे. जोपर्यंत क्लायंट जिवंत आहे तोपर्यंत आपण त्यांना ही पॉलिसी देणार आहे. सम इन्शुर्ड ऑप्शन्स अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. 3 लाख, 5 लाख, 7 लाख आणि 10 लाख. 10 लाख मॅक्झिमम आहे. आपण मॅक्झिमम 10 लाखापर्यंत सम इन्शुर्ड देऊया. ओनली टेलिव्हेरिफिकेशन रिक्वायर्ड. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मेडिकल टेस्ट होत नाही, पण टेलिव्हेरिफिकेशन होतं. पण समजा एखाद्या क्लायंटला आजार आहे, पहिल्यापासून कुठला तरी आजार आहे, तर मात्र त्याची मेडिकल टेस्ट होते. डिपेंड कोणता आजार आहे या सगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा मात्र त्यांची मेडिकल टेस्ट होणं गरजेचं आहे. त्यांच्या रेलिगेअरकडे अजून एक प्रोडक्ट आहे, त्याचं नाव केअर फ्रीडम आहे. जिथे 61 अबव आहे आणि ऑलरेडी काहीतरी आजार आहे, तर केअर फ्रीडम नावाच्या ह्या प्रोडक्टमध्ये विदाऊट एनी मेडिकल टेस्ट ते सुद्धा पॉलिसी देता येतं. दोन्ही प्रोडक्ट्स आहेत, दोन्ही चांगले प्रोडक्ट्स आहेत. आपण बघू नक्की, दुसरा प्रोडक्टसुद्धा बघू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सो इथे ओनली टेलिव्हेरिफिकेशन रिक्वायर्ड. बेनिफिट्स काय काय आहेत पाहूया. 4 बेनिफिट्स आहेत. एक, प्री हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस 7.5% ऑफ हॉस्पिटल बिल 30 डेज. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापूर्वी जो काही माझा खर्च झाला आहे तो पूर्ण 30 दिवसांचा खर्च माझी कंपनी देते क्लायंटला. तर तो किती देते, तर जे काही बिल असेल त्या बिलाच्या 7.5%. फॉर एक्झाम्पल ₹1,00,000 बिल झालं आहे तर 7.5% म्हणजे 7,500 रुपये मी क्लायंटला देणार प्री हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस म्हणून. सेकंड, हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर जो काही खर्च आहे तो सगळा खर्च माझी कंपनी देते. फॉर एक्झाम्पल रूम रेंट, नर्सिंग एक्सपेन्सेस, डॉक्टर फीज, ऑपरेशनचं कॉस्ट तिकडे आहे, बाहेरून डॉक्टर बोलावं लागलं, मेडिसिन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण कवर करतो. रूम रेंट 1% ऑफ सम इन्शुर्ड आहेत 3 लाखाला. 5 लाखाच्या प्रोडक्टमध्ये सिंगल AC प्रायव्हेट रूम आहे. 5 लाख, 7 लाख आणि 10 लाख ह्या गोष्टी आहेत. थर्ड, पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस 7.5% ऑफ हॉस्पिटल बिल 60 डेज. पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालो, घरी आलो आणि आपल्याला काही औषधं कंटिन्यू सुरू आहेत, त्या औषधांचा खर्च देखील माझी कंपनी देते. तर सेम आहे, 7.5% ऑफ हॉस्पिटल बिल. म्हणजे जर ₹1,00,000 बिल झालं आहे तर 7.5% म्हणजे 7,500 रुपये क्लायंटला मिळतात. फोर्थ बेनिफिट, डे केअर ट्रीटमेंट. जिथे 24 तास ॲडमिट राहण्याची गरज लागत नाही क्लायंटला, पण छोटंसं ऑपरेशन आहे, सकाळी जाऊन संध्याकाळी आलो आहे, त्याला आपण डे केअर ट्रीटमेंट म्हणतो, त्या देखील याच्यामध्ये कवर करतात. त्याची एक छोटीशी लिस्ट आहे, ती लिस्ट तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पाठवून देईन. एक्सक्लुजन्स, काय काय मिळत नाही हे महत्त्वाचं आहे. 3 मुद्दे. पहिला मुद्दा, 30 डेज वेटिंग पिरियड. म्हणजे पॉलिसी आज लॉग इन केली आपण, 2 दिवसांनी इश्यूड झाली. इश्यूड झाल्यापासून पहिले 30 दिवस कोणताच क्लेम मिळत नाही. पण ह्या 30 दिवसामध्ये जर कस्टमर ॲडमिट झाला ॲक्सिडेंटने ॲडमिट झाला तर मात्र आपण डे 1 पासून कव्हरेज देतो. ठीक आहे. दुसरा मुद्दा, 2 इयर्स एक्सक्लुजन. म्हणजे पहिल्या 2 वर्षामध्ये काही आजारांना कंपनी क्लेम देत नाही. फॉर एक्झाम्पल,
पाईल्स, फिस्टुला, हर्निया, गुडघेदुखी, पायाच्या नसासंदर्भामध्ये, महिलांच्या गर्भाशयासंबंधी स्टोनचा प्रॉब्लेम आहे, मणक्याच्या आजारासंदर्भात प्रॉब्लेम आहे, नाकाचे हाड वाढणे इत्यादी जे आजार आहेत, हे आजारांना पहिल्या 2 वर्षामध्ये क्लेम मिळत नाही. सर्व कंपनीचा हा स्टँडर्ड रूल आहे मित्रांनो. आणि तिसरा मुद्दा, प्री एक्झिस्टिंग डिझीज विल कवर आफ्टर 4 इयर. पहिल्यापासून जर मला कुठला आजार आहे तर तो आजार पॉलिसी घेतल्यानंतर 4 वर्षानंतर कव्हर होणार. आता बाकी काय काय फीचर्स आहेत या प्रोडक्टमध्ये ते सुद्धा पाहूया. फ्री ॲन्युअल हेल्थ चेकअप, प्रत्येक वर्षी ॲन्युअल हेल्थ चेकअप फ्री ऑफ कॉस्ट आहे. 30 दिवस झाले पॉलिसी लॉग इन इश्यूड झाली, 30 दिवसानंतर केव्हाही तुम्ही हा हेल्थ चेकअप बेनिफिट घेऊ शकता. ॲटोमॅटिक रिचार्ज बेनिफिट म्हणजे ॲटोमॅटिक रिचार्ज म्हणजे समजा तुमची पॉलिसी डबल होते याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल समजा मी 5 लाखाची पॉलिसी घेतली आहे आणि नवरा बायको आम्ही दोघे आहेत. नवऱ्याला 5 लाख रुपये संपले, मग बायकोसाठी कंपनी एक्स्ट्रा 5 लाख रुपये क्रेडिट करते आणि कोणत्याही याच्यावर प्रीमियम चार्ज करत नाही. म्हणजे 5 लाखावर 5 लाख 10 लाख रुपये रिचार्ज बेनिफिट तुम्हाला मिळतो. बोनसचे 2 प्रकार आहेत. एक नो क्लेम बोनस आहे जो टोटल 50% आहे आणि नो क्लेम बोनस सुपर जो टोटल 150% आहेत. हे दोघांपैकी एक आपण घेऊ शकता, ऑप्शनल बेनिफिटमध्ये आहेत. पहिला बघूया आपण मागच्या स्लाईडवर की पहिला जो बेनिफिट आहे बोनसचा जो फीचर आहे नो क्लेम बोनस टोटल 50% हे कसं काम करतं. नो क्लेम बोनस टोटल कंपनी 50% बोनस देते. आता हे 50% देताना पहिल्या 5 वर्षामध्ये डिवाईड करते. पहिल्या वर्षी 10% बोनस, दुसऱ्या वर्षी 10%, तिसऱ्या वर्षी 10%, चौथ्या वर्षी 10%, 5व्या वर्षी 10%, अशा प्रकारे देतो. फॉर एक्झाम्पल जर 5 लाखाची पॉलिसी घेतली आहे, 5 लाखाला 10% म्हणजे 5 लाखाचे 10% 50,000 रुपये. पहिलं वर्ष संपल्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या पहिल्याच दिवशी कंपनी तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करते 50,000 रुपये एक्स्ट्रा. म्हणजे बेस सम इन्शुर्ड 5 लाख प्लस 50,000, 5,50,000. दुसऱ्या वर्षी क्लेम नाही याला पुन्हा 50,000 वाढले, म्हणजे तिसऱ्या वर्षीच्या पहिल्या दिवशी 2 लाख आणि हे 50,000 असं 1 लाख टोटल बोनस झाला. म्हणजे 6 लाख रुपये पॉलिसीची रक्कम होते. असेच 50,000 रुपये तुमचे 5 वर्ष वाढतात. ह्याला आपण म्हणतो नो क्लेम बोनस टोटल 50%. आणि दुसरा जो प्रकार आहे नो क्लेम बोनस सुपर, हा ऑप्शनल आहे, टोटल 150%. आता फ्रॉम 1st इयर टू 5th इयर, पहिल्या वर्षी क्लेम नाही आला तर 60% बोनस, दुसऱ्या वर्षी क्लेम नाही आला तर 60%, तिसऱ्या वर्षी क्लेम नाही आला तर 10%, चौथ्या वर्षी क्लेम नाही आला तर 10%, 5व्या वर्षी क्लेम नाही आला तर 10%, असे मिळून 60-60 10-10-10 म्हणजे 150% बोनस मिळतो. आता कॅल्क्युलेट कसा होतो. फॉर एक्झाम्पल 5 लाखाची पॉलिसी घेतली आहे, पहिलं वर्ष संपलं, कंपनी म्हणाली आहे 1st इयरमध्ये 60% दिले, 5 लाखाचे 60% 3 लाख रुपये होतात. तर दुसऱ्या वर्षीच्या पहिल्या दिवशी तुमच्या पॉलिसीची रक्कम 5 लाख प्लस 3 लाख 8 लाख रुपये होते. तुम्ही प्रीमियम फक्त 5 लाखावरच भरताय. दुसऱ्या वर्षी पुन्हा 60% पुन्हा 3 लाख रुपये वाढले, म्हणजे पहिल्या वर्षीचे 3 लाख, दुसऱ्या वर्षीचे 3 लाख आणि जो तुमचा बेस सम इन्शुर्ड आहे तो 5 लाख, असं मिळून 11 लाखाची पॉलिसी होते. सो हे अशा प्रकारे हा बोनस वाढत जातो. तिसऱ्या वर्षी 10%, 10%, 10%, 5 लाखाचे 10%, 50,000, 50,000, 50,000, म्हणजे टोटल 3-3 6 आणि 1.5 लाख, जे 50,000 आहे ते 7.5 लाख रुपये तुमचा बोनस स्वरूपात वाढतो. आणि बेस सम इन्शुर्ड आहे 5 लाख, म्हणजे तुमची एक जवळपास 12-12.5 लाख रुपयापर्यंतची सम इन्शुर्ड होते. पण प्रीमियम तुम्ही फक्त 5 लाखावरच पे करताय मित्रांनो. जबरदस्त नो क्लेम बोनस सुपर बेनिफिट आहे. ह्या दोन ऑप्शनमधून तुम्ही एक ऑप्शन निवडायचा असतो. हां, जर तुम्ही नो क्लेम बोनस सुपर निवडलात तर थोडेसे पैसे तुम्हाला जास्त भरावे लागणार. 1-2 ते 3,000 किंवा 4,000च्या आसपास तुमचा प्रीमियम वाढू शकतो. नो क्लेम बोनस सुपरमध्ये थोडासा प्रीमियम वाढेल तुमचा. नेक्स्ट, टॅक्स सेव्हिंग अंडर सेक्शन 80D. तुम्ही जो प्रीमियम भराल तुम्हाला टॅक्स बेनिफिट आहे अंडर सेक्शन 80Dमध्ये. एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स कवर आहे याच्यामध्ये. कमीत कमी 1,500 रुपये आहे, मॅक्झिमम 2,000-2,500 जसं जसं सम इन्शुर्ड घ्याल तसं आहे. ऑर्गन डोनर कवर, आपलं एखादं ऑर्गन निकामी झालं आहे, आपल्याला कोणतरी डोनेट करणार आहे, तर जो डोनेट करणार आहे त्याच्यासुद्धा ऑपरेशनचा खर्च कमीत कमी 50,000 लाख रुपये, 1.5 लाख रुपये आणि 2 लाख रुपये अशा प्रकारे मिळतो. म्हणजे 3 लाख सम इन्शुर्ड असेल तर 50,000 रुपये कमीत कमी आहे.
सेकंड ओपिनियनचा अर्थ असा होतो की मला माझं अमुक काहीतरी ऑपरेशन झालं आहे आणि मला काहीतरी त्याच्यावर ओपिनियन घ्यायचं आहे रेलिगेअरच्या डॉक्टर, अजून कुठल्या डॉक्टर, रेलिगेअरच्या डॉक्टरांबरोबर. तर आपली कॉल सेंटरला टीम असते डॉक्टरांची, तुम्ही त्यांच्याशी सल्लामसलत करू शकता. क्लेम को पेमेंट 2080 इफ एज 61 to 70 and 3070 if age 71 and above. क्लेम को पेमेंट सिन्स सिनियर सिटीजनची पॉलिसी आहे, विदाऊट एनी मेडिकल टेस्ट मिळते आणि सहजासहजी मिळते पॉलिसी. सिनियर सिटीजनना खूपशा कंपनीज देत नाहीत पॉलिसी, आणि दिल्या तर मेडिकल चेकअप वगैरे हा भाग असतो म्हणा. मग ह्याच्यामध्ये को पेमेंटचा छोटासा भाग आहे. को पेमेंटचा अर्थ असा होतो की जो काही क्लेम आला त्या क्लेममधले काही भाग क्लायंट पे करतो आणि काही भाग कंपनी पे करते. तर फॉर एक्झाम्पल, जर का क्लायंटचं एज 61 to 70 आहे आणि त्यांनी आपल्याकडून केअर सिनियर हे प्रोडक्ट घेतलं आहे, तर ₹1,00,000 समजा हॉस्पिटलचं बिल आलं आहे, तर ₹20,000 क्लायंट स्वतःच्या खिशातून घालतो आणि ₹80,000 कंपनी पे करते. जर क्लायंटचं एज 71 अँड अबव आहे तर ₹1,00,000 बिल आलं आहे, ₹30,000 कस्टमर पे करतो आणि ₹70,000 कंपनी पे करते. हा झाला 30-70 आणि 20-80चा रेशिओ. काही सबलिमिट्स आहेत. कुठल्या कुठल्या आजारांना कितीपर्यंत रक्कम मिळते हे केअर सिनियरमध्ये आहे, आपण बघू. हे ट्रीटमेंट ऑफ कॅटरॅक्ट ₹3,00,000 सम इन्शुर्ड असेल तर ₹20,000 पर आय आहे. समजा 5,00,000, 7,00,000 आणि 10,00,000 सम इन्शुर्ड आहे तर ₹30,000 पर आय आहे. नेक्स्ट, ट्रीटमेंट ऑफ टोटल नी रिप्लेसमेंट. 3,00,000 सम इन्शुर्ड घेतलं तर ₹80,000 पर नी आपण देतो, आणि 5, 7 आणि 10,00,000 जर प्रोडक्ट घेतलं तर ₹1,00,000 पर नी आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सर्जरी फॉर ट्रीटमेंट ऑफ ऑल टाईप ऑफ हर्निया, हिस्टेरेक्टॉमी, सर्जरी फॉर बिंग प्रोस्टोथेरपी, हायपरथेरपी, सर्जिकल ट्रीटमेंट ऑफ स्टोन्स ऑफ रिनल सिस्टम अप टू ₹50,000, आणि 5, 7, 10,00,000 रुपयापर्यंत जर आहे तर ₹65,00,000. आता हे सबलिमिट्स आहेत. हे कसं आहे की आता समजा हर्निया एखाद्याला झाला आहे, हर्नियाचा खर्च किती येतो साहेब? काय कॉस्ट असेल? 50,000च्या आसपासच कॉस्ट असते. किंवा हिस्टेरेक्टॉमी करायची झाली तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी ₹50,000पर्यंत कॉस्ट असतो. थोडंसं 10,000 मागे पुढे होईल, पण ॲव्हरेज क्लेम एवढ्याचा आहेच, येतो. हां, ट्रीटमेंट ऑफ सेरेब्रोव्हास्क्युलर अँड कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर आहे. ट्रीटमेंट ऑफ सर्जरी फॉर कॅन्सर आहे, डिसऑर्डर्स आहेत. थर्ड, ट्रीटमेंट ऑफ अदर रिनल कॉम्प्लिकेशन अँड डिसऑर्डर्स आहेत. ट्रीटमेंट फॉर ब्रोकेज ऑफ बोन्स, ह्यांना 2,00,000पर्यंत आहे खर्च, कंपनी देते. आणि जर सम इन्शुर्ड पुढे आहे 5, 7, 10,00,000 रुपयापर्यंत तर 2,50,000पर्यंत आहे. हे एवढ्या प्रमाणात कंपनी तुम्हाला सबलिमिट्स लावून देते. ह्या 2 गोष्टी कस्टमरला सांगणं, ह्या समजून सांगणं जरा गरजेचं आहे. सो हे प्रोडक्ट होतं आपलं केअर सिनियर. माझी अपेक्षा आहे की आशा आहे की चांगल्या प्रकारे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला फोन करू विचारू शकता. धन्यवाद.